सांगते तुम्हाला वाईल राहणं होतंय का हिला घेऊन जाऊ मी? ऐका ना आपण बसून बोलू काहीतरी. तुझं का मला आता सहन होऊ नाही बघा. मी हिला घेऊन जात असते काय असं ती पुढचे पुढे बघू. चल का पोरे तू चल तू. ए भास्कर न मोबाईल बघायचा. मी फवारून येतो तू शेण काढून घे बरं तेवढं. हो काढते ना शेण. उठलं की सुटलं मला सगळे काम सांगत असते. बसलेलं जरा पण ठीक. कशाला काय की तुला घर मोडलंय काय म्हाताऱ्याला काय काम नसतं. तिकडे कितीवरला लहान बी नाहीच बाई काय उचलता येत नाही तुला. आणि बाप कुठे गेलाय तुझा? प्यायला बिला गेला काय? त्याला बोलीवर उचलती. मला नको सांगू काम बिम. मला लावती पुरीला माझ्या फोन. ला पुरलं पण तुझ्या अयो आईचा फोन आलाय. हाय बोल ना. हा काय करते की बाय? काय नाही काय शेण काढत होते. बोल ना काऊन फोन केलास? माझ्या पुरे लयच काम पडतंय बाई. जाऊ दे तू काय कामात जास्त ताण घेत जाऊ नको काय. ती काम जाऊ दे पडत तिकडं. हा तिथं काय तर काम करत होतीस का? तिकडे अजिबात काम बी कामाला हात लावत जाऊ नको कसले. काय करत जा आराम करत जा. लय ताण घेऊ नको कामाचा काय. हो ग आई आराम तर करतच असते. आज सासूबाई रानात गेलात ना आणि ते बी गेलेत फवारायला. त्यामुळे शेणाचं माझ्याकडे आलं. हा तू तसंच करत जा. लय काम करू नकोस. लय कामाच्या आड राहू नकोस. काम चुकारपणा करायचा नाहीतर परत आयुष्यभर तुलाच काम करावं लागेल काय. ही दुखायले ती दुखायले म्हणून झोपून राहायचं घरात. इथं कधी काम केलेस का ग? शेण काढलीस काय बी करायली तिकडं काम. अगं हो ग नाही करत जास्त काम. बरं मरू दे तिकडं सगळं ती. बरं आधी मला सांग जेवण बिवण केलंस का नाही तू? नाही केलं काय अजून जेवण. तू केलं का? हा मी जेवण केलं ग. तू जेवण करून घे बरं आधी. सगळं काम राहू दे बाजूला. हा बरं ठेव का? तुला करते नंतर मी. बरं ठेव पण. हा जेवून घे आणि जास्त कामाच्या राहू नको बरं का बाहेर. हा ठेवू का? होय होय. असं करून पुढच्या संसाराचा खोटा उपटितान बस करा. ए तुला काय करायचं रे? तुझं काम करत बस. आबाड तोंडाचं. आई पण ना लईच काळजी करत असते बाबा. दुपारच्या 3 वाजल्या तर ना कवा जेवायचे? करू की आता ही काही येईल वर घेऊन पुन्हा करू. बया माझ्या लेकराला लयच काम पडायला बाय. कशी तारा मोडत असेल कसं लिकरू एकटं करत असेल काम. ते टेन्शन आले बाय मला तर. आता काय झालं कसलं टेन्शन आलंय तुला? काय झालं? काय झालं तुला कोण काय बोललंय? काय टेन्शन आलं? पुरीचं टेन्शन आलं रे मला. लय काम पडत असेल बाई लेकरावर तिकडं. तिथं असल्यावर कोण काम करत? किती काम करत? हा मग काय झालं? उठ जेवण कोणी मला लय भूक लागली. मी नाही करणार काय जेवण. करणार नाही म्हणजे नाही करणार जेवायला बिवायला. तुझी तू हाताने करून खात लागली ना भूक. तुझी तू हाताने करून मला खा. भूक लागली. नाही किती बरं काळजी वाटायला लागली. तिथं होती तेव्हा पर मोल करण्यासारखं वाय गेलो तिला. भांडे काय अशी कर ती कर तेव्हा नाही काळजी वाटली. तिकडे गेल्या मी काळजी की तुला. अरे सासर तर माझं वेगळं असतंय तुला नाही माहिती. इतकीच काळजी वाटते तुला. तू काय कर बेग भर जा तिच्याकडे जाऊन राह. मी दाजीला फोन करतो आणि आमच्या आईला घेऊन जा म्हणतो. तू कोण मला हाकलणार रे घराबाहेर? तू सो बाहेर. लय काळजी वाटायला आमच्या. पण मी लावू नको ठेवू पण. तुला गिळायचंय ना तुझी तू हाताने कर आणि गिळ. हे रुबाब मला नको दाखवू. तुझी बायको आल्यावर दाखव रुबाब. किती वेळ झाला आधी लेकराला फोन केला नाही. करते मी एक फोन हा तिला. बाजार दुखून काय नसते होत. लाव पूरला फोन. आम्ही झोपतो तो उपाशी. हा बोल की काय? काय नाही बघ आता
जेवण करून भांडे घासून. नाही ग, अजून ती संध्याकाळ स्वयंपाक वगैरे करायचा आहे. ठेव बरं फोन, मला इथे लय म्हणजे भांडे पडले तर करते मी तुला निवांत फोन. हा ठेव. ओ पाणी प्यायचं का? झोप येते. एवढा रात्रीचा आईचा फोन. हा बोल की काय? काय नाही बघा, आत्ताच जेवण करून झोपायची तयारी. तुझं झालं का जेवण? अगं नाही ग, दुपारी जसं बोलली ना तू तसं काही नाही. बर काही नाही ग. हाँ बोल. हाँ. काय माझ्या फुलासारख्या लेकराला काम लावले ग माय. कसलं काम करायला लिकरू. आणि म्हणली होती एक फक्त जाता सारी का. आई अगं कशी आहेस बाळा तू? मी मस्त, तू कशी? सगळं माझं लेकरू वाळून टाकलं या माणसाने. आणि झाडू हे काम कोणी सांगितलंय करायला तुला? कुठे तुझी सासू? बोल तिला. एवढं का चिडतेस? चला चहा पाण्याला. राहू दे ती चहा पाणी बाजूला. माझ्या लेकराला किती काम लावलंय तुम्ही. माझ्या लेकराला सगळं वाळून टाकलंय. तुम्ही काय सून म्हणून आणलंय का मोलकरीण म्हणून आणलंय? करावंच लागतंय काम. कसं काम करावं लागतंय बरं? शेण काढायचं, शेतातलं करायचं, धुणं भांडी सगळं तुम्ही काय करता का नाही? कुणाला ते सांगतं. गप तू तर लेवढं लाडानं लिकूर मोठं केलं आम्ही. फुलासारखं जपलं नाही तर कसं त्याला चटके द्यायला लागलो कामाचे निसते. अगं तू गप ना, काय चिडतेस एवढं? तू गप तुला काय कळते का? सारखं गप चिडती फोनवर तर कसली गाणी सांगत होती. कसं करत होतीस तू तर? तुला कळतं का नाही काय? मला बोलू दे आता. फुलपाखरासारखं जपलं लेकराला. तुम्ही काय करलं तर कसली दुर्दशा केली माझ्या लेकराची. कुठे आमचे जावई बापू? बोलव बरं त्यांना जरा. चांगलं त्यांचा खरडमपट्टी करते मी पण आता. बरं बरं काय झालं? अहो काय लावलंय तुम्ही? लेकराला मोलकरणी म्हणून आणून ठेवलंय का सून म्हणून आणून ठेवलंय तिला? किती काम लावायला लागलं लेकराला. नाही त्याचं मरणाचं काम पडायला लागलंय. नाही, तिला कुठे जास्त काम नाही करायला हवं आम्ही. अहो काय बोलतो? दिसतंय की समोर आलेलं झाडून काढत बसलंय लिकरू. बघा तुम्हाला सांगते मी, तुम्हाला वाईल राहणं होतंय का हिला घेऊन जाऊ मी? ऐका ना, आपण बसून बोलू काहीतरी. बघ का मला आता सहन होऊन नाही बघा. मी हिला घेऊन जात असते काय असं ती पुढचे पुढे बघू. चल का पोरे तू. चल तू. चल तू. तुम्ही भांडे खेळत का काय? अगं सारी का भांडणं करून चालली का काय तू? अहो भांडण बिंडण काय कसले तुमच्याकडचे माणसं इचित्र नुसतं कामाला नुसतं नोकऱ्या म्हणून आणून ठेवलंय माझ्या लेकराला. कसलं वाहून टाकलंय बघा. असं असतं बाई. तुझा नवरा किती छान आहे. अहो चांगला नवरा असं काय चाटायचं आहे काय त्याला? हा? त्याला पण काम लावत असेल तर काय करायचं लेकराला माझ्या? नुसतं काम काम दिवसभर घेऊन चालेल तिला माहेरी मी. चल का पुढे तू. येऊ का? काय असतंय एवढं तसं बाहेर पंचायती असतात. अयो रामाची बायको कुठे चालल्या तू रुसून? त्यांची काहीतरी घरगुती भांडण झाली तेव्हा चालले ते. आता कसं करायचं? मी गेले का नाही माझी बायको मला सोडून? हे सगळं तुमच्या दोघांमुळे झालंय. आता मला काय सांगायचं नाही. तुम्ही तुमचं कुठं राहायचं राहा, वेगळं राहा, मला माहित नाही. राहतो बाबा आम्ही वेगळं. बरं सांग बाबा कुठं राहा. तुम्ही तुमचं त्या गायच्या कोट्यात राहा. ते मला काय सांगू नका. तू काय कर, जा घरातून पिशवी भर, भांडी बिंडी काय घ्यायची असली तर घे आणि त्या गायच्या कोट्यात जाऊन राहा.
हो जाते ना बाबा कोट्यात जाऊन राहते. जा बरं, भांडी बिंडी काय घे त्यांनी तर घे जा. आता काय बी टेन्शन घ्यायचं नाही. खायचं प्यायचं राहायचं निवांत आराम करायचा. तिथे जसं नोकरासारखं पळाली का इथं अजिबात करायचं नाही तसलं काय. आणि नवऱ्याचा जर फोन आला तर अजिबात उचलायचा नाही. त्यानं जर घ्यायला आला तरच जायचं की पुढच्या पुढे बघू. ती बी जर त्यानं म्हणला त्यानं जर वायला ठेवलं तरच तुला पाठवणार आहे बघ. हितनं हल्ली का माझा मार खाशील बघ. काय बघ तुला हो म्हण उगच झालं असं तुमच्या गप्पा मारायचे तर पोटा पाण्याचं बघायचे पाण्याचं बघा जरा. सांग की ह्याला काय ह्याच्याच वय दाखवून तिकडे लग्न करून दिलं तर अजून आलं की इथंच राहा ह्याच्यामुळेच राहत नाही मला इथं. कार तुला काय बघू नका माहिती की बसलेल्या किती दिवसांनी बसलो गप्पा मारीत तर हा तू पाहिलं का तुझ्या डोळ्यात. मला एक सांग, उद्या माझं लग्न झालं हा आणि मी जर व्हायला राहिलो आणि तुला घराच्या बाहेर हाकलून दिलं तर तू काय करणार आहे? तू आणि मला वायला टाकणार होय. आणि तुला आणि तुझ्या बायकोलाच घराबाहेर काढीन मी. मला बोलायला लागला आणि तुझ्या बापाला बी दिला हाकलून तुझ्या सोबत. माझं काय नाच करतो तू. एक मिसरूट फुटलं नाही तुला रुबाब करायला लागला काय घरात. आधी रुपये कमवायचा बघा घरात आणून मग तुम्हाला पुढचा करा तुम्ही. हा जात वाढ पुढं करून आलाय मला बोलायला. त्या कुडूकड लक्ष नको देऊ. ती काय त्याला अक्कल बिक्कल नाही त्याला अजिबात. सांग मला नको बोलू म्हणा काय बोलायचंच नाही त्याला. ती जाऊ दे. तुला काय करू खायला आता गोडधोड करू का मटन बिटन आणू खायला. फिश फ्राय कर. फिश फ्राय करायचं चालतंय. फिश फ्राय करू आपण हा. मग त्याला नाही द्यायची. त्याला काय द्यायची त्याला एक तुकडा बी द्यायला ना त्याला देते काट्या खायला. लय आलाय त्याला पुळका तिकडचा सासरवाडी. आता तुम्ही दोघांनी काय करायचं या ह्याच्यात राहायचं पत्र्यात. हा मी जातोय आता बायकोला आणायला आणि बायको इकडे आल्यावर तिकडे यायचं मी नाही घराकडे काहीच करायचं नाही. हा लय दिवसांनी खाली बघ तुझ्या हातची मच्छी फ्राय लय आवडली मला. छान झालती ना. हो लय भारी वाटली. अगं तुझ्या बापानं म्हणून तर मला पसंत केलंय माझ्या हाताच्या चवीमुळे तर मग हायच मी सुगरण. आता काय करू जेवण झालंय मस्त. आता हातरून टाकू तिकडे निवांत झाडाखाली निवांत ताणून देऊ बघ आता. हो हो जमलं. वैताग आलाय मला बी. हे नाही आलं. आता सांगते पुरीला जर व्हायला ठेवायचं असेल तर घेऊन जायचं नाहीतर अजिबात तिला हलवायची नाही. जास्त गुम्याला उभं राहून काय होणार नाही. बोलावं लागेल गाडा गाडा. मला बी वागीन म्हणतात. तुमच्या आई बापाला वेगळं ठेवणं असताल तर हिला घेऊन जायचं नाहीतर आल्या पावली वापस निघायचं. काय करायचं वापस निघायचं. हा ए तू गप गा. तुला काय गप गप करते सारखं काय होतंय सांगा काय करणं होतंय. ऐका की मामी मी काय केलंय माझ्या आई वडिलाला वेगळं ठेवूनच आलोय माझ्या बायकोला न्यायला. असं आहे वय सारे जाग पाणी आणि त्याला बसा की तुम्ही. बसा बसा. हे पटलं बघा आपल्याला. लय एक नंबर बेस्ट काम केलं तुम्ही. तुम्ही काय करता मस्त जेवण बिवण करून जावा. मग नाही मामी जेवण करून आलोय मी. काय करा तिलाच पाठवा जातो आम्ही. असं आहे वय बर बर होय का सारिका ये की बोल की. बर आता सांगते पोरगी तुमच्या हातात सोप होतीये पण हिला थोडा जर काय त्रास झाला आणि ही जर तुमच्या घरी आई बापाकडे दिसली तर काय खैर नाही. मग मी लय तांडव करीन. मग आता काय करा नीट सुखाने राजा राणीचा संसार करा. तुम्ही ये राहून जा बरं आता तुम्ही. चल पावसा पाण्याचं लवकर जा. होय होय माझी काळजी घे. बाई तेल बी दिलं नाही कशाची भाजी करू आता. तुम्हाला काय करू जेवायला. शेंगा करू का. मला तर वाटतं आज पुरणपोळी करू. तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचे आज तुमच्या आवडीचं बनवू. नको काय कर ते शेंगाच कर आपल्या.
काकू का आला? काय आहे का ग काम खुरपायला हे राहणार? नाही किंवा सोयाबीन झालंय खुरपायचं आता घासाचं तण काढते. बघ की ग काय काम तेलाला मिठाला पैसे नाहीत. एवढी काय वेळ आली हो तुमच्यावर रोजाने जायची? काय सांगू बाई तुला लेका सुनानं घराच्या बाहेर काढलंय म्हणून तर ही वेळ आली आमच्यावर. बाजारला चाललो मी. काय आणायचं बाजारहून? 1 किलो साखर आणा आणि 2 किलो तेल आणि बाकीचं तरकारी घेऊन. बरं बरं माळव आणतो बाकीचं आणि साखर आणि ते आणतो. हो हो या येऊ का? लवकर या. हो. ए स्वाती हाय का ग काय का काय हो काकू तुझ्या रानात बघ की खुरपाय काय असलं तर येते मी रोजाने. हाय बर का काम 2-4 रोज, पण मी पुण्याला चालले, मग माघारी आल्यावर सांगते तुम्हाला. कोण गहू होते? अहो ती रामाची आई आलती काम बघायला. लेका सुनाने वेगळं टाकले त्यांना. काय वेळ आली बाई एखाद्यावर. हॅलो आई काय करते ग? मी आल्यापासून मजेत आहे बघ. खाते पिते नुसतं हिंडते. नाही नाही ते मला काहीच काम करू देणार, पाणी आणू देणार, स्वयंपाक करू देणार. मी आपली मस्त मजेत आहे बघ. सर्व मुलींना तुझ्यासारखी आई भेटायला पाहिजे बघ. ये काय? सका पाटलाचं रान कुठे ग? ती काय हे इथे पुढं